नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत लसूण फ्राय. हे लसूण फ्राय खायला खूप छान लागतो. तुम्ही हे भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा लसूण फ्राय खाऊ शकता. खूप छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लसूण फ्राय बनवण्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे. असे 5 कांदे घेतलेले आहेत अख्खेच लसणाचे. आता आपल्याला ह्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी लागणारे आपल्याला 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता. मीठ घेतलेलं आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला. अगदी कमी साहित्यामध्ये हे लसूण फ्राय बनवून तयार होतं. आता आपण हे वेगवेगळ्या याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे अशा एक वेगवेगळ्या पाकळ्या करायच्यात आपल्याला. अशा प्रकारे वेगवेगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी लसणाच्या वेगवेगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आपल्याला न सोलताच लसूण वापरायचं आहे. तर आता आपल्याला लसणाला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे थोडंसं आपल्याला या लसणाला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आतमध्येपर्यंत जातो. थोडं आपल्याला अशा प्रकारे लसूण थोडासा असा फोडून घ्यायचा आहे समोरच्या बाजूकडून. अशा प्रकारे सगळा लसूण आपल्याला अशा प्रकारेच एका मुसळीच्या साहाय्यानं थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी लसूण थोडासा असा प्रेस करून घेतलेला आहे एका मुसळीच्या साहाय्यानं. तुम्ही बघू शकता. असं केल्यामुळे यामध्ये मसाला जाऊन हा फ्राय केलेला लसूण खायला खूप छान लागतो. अशा प्रकारे इथं लसूण तळण्यासाठी मी एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामधला आपल्याला अर्धा लसूण या तेलामध्ये घालायचा आहे. यावर आपल्याला सुरुवातीला थोडं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे लसूण आपल्या अंगावर तळताना उडून येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावर. आपण झाकण काढून याला हलवून घेऊया. व्यवस्थित आपल्याला हे लसूण तळून घ्यायचं आहे. जास्त लाल पण करायचं नाही आपल्याला. लसूण थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हा लसूण तळायचा आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा हा फ्राय केलेला लसूण खूप छान लागतो. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. लगेच आपल्याला हा लसूण काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित तळलेला आहे. यापेक्षा लाल नाही करायचा आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे. तर लगेचच आपण काढून घेऊया. दुसरा सुद्धा आपल्याला राहिलेला एक बॅच राहिलेली ते सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण. दुसरी बॅच सुद्धा व्यवस्थित आपली तळलेली आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त हा सुद्धा लसूण तळलेला आहे. तर लगेच आपण काढून घेऊया. तळलेला लसूण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. आता यामध्ये घालायची आपल्याला मिरची पावडर, चाट मसाला, मीठ घालायचं आहे थोडंसं आपल्याला अर्धा चमचा. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त कलर आलेला आहे. गरम गरम लसूण असतानाच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित कोट होतात मसाले.
बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो हा फ्राय केलेला लसूण मस्त झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.